चला जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. गोलंदाजी करणारी टीमचा आलेला आहे. मॅचला होईल सुरुवात. बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा खेळाडू. पहिला चेंडू लॉफ केला जातोय, टॉप एजला निघून जाईल. डीप स्क्वेअर एक रिजनच्या अगदी बाहेर या व्यासपीठाच्या वरून निघून गेलाय. 6 धावेंसाठी येईल षटकार. संतोष मगदुम हलक्या हातांना यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटीच्या अगदी बॉटम एजला सिंगल धाव येईल. एक चिक्की धाव. संतोष मगदुम दुसऱ्या बाजूला संदीप. टीमची टोटल अगदी 7 या आकड्यावरती. चांगले दोघांची एक चांगली पेअर मागील मॅच मध्ये देखील खेळली. दोन्ही विजेता संघ एकमेकांसोबत भिडलेत. यानंतर आणखी एक मॅच त्यांच्यामध्ये होईल. आई चेंडू आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धाव. व्हाईट +1. व्हाईट +1 या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संदीप वलांगडे दुसऱ्या बाजूला संतोष मगदुम. ही ठरलेली महत्वाची पेअर. मुटकलवाडी आणि करण जोशी या टीम कडून 2 गावे खेळत असताना फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये जाईल. अगदी एक सिंगल धाव. या चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर रिझन मध्ये जरूर जातोय. चेंडू गुडले स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी राहिली. कारण की अजय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, चेंडू थोडा कट करण्याचा प्रयत्न अजयचा नेहमी राहिलाय. आई गती परिवर्तन. इथेही फसवलंय फलंदाज संदीपला. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले आणि या आताच्या 3 ओव्हरच्या मॅच आहे जिथे 6 चेंडूची 1 ओव्हर असणार आहे. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. सातत्याने येणारा अनुभव, सातत्याने असलेला अनुभव आज पणाला लावला गेलाय गोलंदाजी करत असताना. ज्या पद्धतीने अजयची गोलंदाजी राहिली त्याची हाईट फॅक्टरची आपण सातत्याने चर्चाही करतच असतो, पण त्याच्या माध्यमातून असलेले हे स्लोअर वन ते आता ओळखले गेलेत फलंदाज संदीप कडून. अप्रतिम फटका. जागा भरपूर भेटली, वाट भरपूर पाहिली, तदनंतर अगदी आपण पाहिलं तर बॅकफुटला जातोय. भेटलेला वेळ, टायमिंग प्रॉपर होतं. शॉर्ट आर्म जॅक केला आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट डीप स्क्वेअर एक रिजन कव्हर केला या षटकारानं आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचवली आहे 16 या आकड्यावरती. 16 16 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली आहे. श्रीकांत दादा निवडून घ्या, त्याचबरोबर आमचे उमरे साहेब, आपल्या दोघांचा मी मनापासून स्वागत करतो. मी विनंती करेल या आपण व्यासपीठावरती.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाऊयात. बॅकफुटला पंच केलाय, निघून जातोय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. संतोष मगदुमच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती. अजिंक्यला पाहत आहे बॅटिंग करत गोलंदाजी करत असताना, आणि पहिला चेंडू अजिंक्य बेलोशेच्या विरोधामध्ये संतोष मगदुमनं हा फटका लगावलाय. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्याही नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. आणि आज आपण पाहिलं तर संतोष मगदुम याच्यामुळे त्याच्या गावाची चर्चा, त्याच्या तालुक्याची चर्चा. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तालुक्याचं नाव मोठं होतं, तुम्ही खेळता तेव्हा गावाचं नाव मोठं होतं. गती परिवर्तन सोडून दिलाय, अंपायर कॉल येईल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. आणि आता संघाची धावसंख्या ही पुढे गेली आहे 23 या आकड्यावरती. बॅकफुटला पंच, लॉंग ऑन मध्ये आवाज दिला, मिड विकेट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षण, तोपर्यंत चेंडू निघून जाईल. 4 धावेसाठी येईल चौकार. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 27 या आकड्यावरती 27 धावा या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आहोत. कालच्या दिवसापासून स्पर्धेला सुरुवात झाली. तब्बल 17 ते 18 बॉक्स आतापर्यंत बॉलचे लागलेत, आणि हे पावसाळ्यात बॉल मध्ये सातत्याने हा खर्च होत असतो. या सगळ्या गोष्टी बाबी महत्वाच्या ठरतात. चेंडू स्पॉन्सर त्यांचा मी आभार व्यक्त करेन. गणपत सनस, विवेक ददामचं सनबूरचं, VVS सनबूर टीम, कॅप्टन 26, या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करेन. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजिंक्य बेलोशे ज्या पद्धतीने ही ओव्हर कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण की एक षटकार एक चौकार, 2 चेंडूमध्ये ज्या 11 धावा खर्च झाले त्या कव्हर करण्याचा प्रयत्न अजिंक्यच्या माध्यमातून कसा होईल. चला मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या टीम. गती परिवर्तन, फटका चांगला खेळून काढला, लॉंगनला आहे खेळाडू, अगदी निघून जाईल त्याच्या डोक्यावरून. संतोष मगदुमच्या बॅट मधून आणखीन एक येईल धमाका. शिवाजी जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त असलेला बॉस चषक 2025 मध्ये बॉसगिरी दाखवत असताना संतोष मगदुम आजच्या दिवसामध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आला. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये गाजत असलेला आणखीन एक नाव म्हणजे संतोष मगदुम, आणि आज देखील तो आपल्या फलंदाजी मधून अगदी गोलंदाजाच्या बागे हात धुवून लागला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आहोत. मेहनतीतून नाव मोठं होतं, नाव मोठं करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो, रात्रीचा दिवस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. आणि असे बरेचसे खेळाडू आहेत जे आज बरेचशी मेहनत करून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतात. त्यातलेच दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर, एक मिस्टर PMPL 2.0 चा मालिकावीर अर्थातच अजिंक्य बेलोशे, आणि त्याच्या समोर या पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक मातब्बर खेळाडू संतोष मगदुम. दोन्हीही तोडीस तोड आहेत, दोन्ही शेर सवा शेर आहेत. मात्र आज गाजा वाजा चाललाय संतोष मगदुमचा. व्हॉट अ बॅटिंग. संतोष मगदुम गर्रकन फिरवला, उचलून फेकून दिला जातोय. मैं रुकेगा मैं नहीं झुकेगा, आणि अशीच बॅटिंग त्याची नक्की चाललंय, ठोकेगा जरूर. संतोष मगदुम ऑन फायर. बॅटिंग करत असताना याला अजिंक्य बेलोशेच्या मागे हात धुवून लागला. 6 चेंडू 29 ची बॅटिंग करत असताना संतोष आज मात्र 6चाच पाढा बोलू लागला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. एक हाती किल्ला, एक हाती सत्ता, एक हाती बॅटिंग आणि एक हाती लढाई. कशाला बोलतात ती याला बोलतात. कारण की आज संतोष संदीपची ज्या पद्धतीने साथ राहिले,
यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र आणि अजिंक्य बेलोसेकडून एक यॉर्कर, एक तिखटवार, एक पलटवार होणं तेही महत्वाचं होतं. पहिले तेरी बारी अब मेरी बारी आणि असाच खेळ राहील. 1 to go. धावसंख्या भन्नाट वेगानं धावली आहे. 40 धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 40 ऑन अ स्कोर कार्ड. यॉर्कर पुन्हा एकदा यॉर्कर भन्नाट टाकला. ज्या पद्धती आपण पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूवरती कमबॅक केला अजिंक्य बेलोसेनं. ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ संपुष्टात आला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 40 आकड्यावरती. शेवटचे काही अवघे 6 चेंडू आता बाकी आहेत शेवटच्या ओव्हरचे. 40 धावसंख्या. प्रवीण दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्रवीणच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. बॅकफुटला स्क्वेअर कट. जास्त काही नाही, फक्त एकच धाव भेटेल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 41 धावसंख्या. एक चांगली टोटल आतापर्यंत उभी केली. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राजे ग्रुप रांजणे श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी टीम कडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली मानली जाते. म्हणजे जेवढी धावसंख्या तेवढी मजा या मॅचला येईल यामध्ये कोणतीही शंका नाहीये. उचललाय, बॅटच्या रडामध्ये आला. टप्पा जरी रडामध्ये नसला तरी टप्पा बॅटच्या समोर आला की त्याला माफी नाहीये. चांगला परफॉर्मन्स. कारण की संदीप वलंगडेचा खेळ आता चालू झाला. जो पिक्चर चालू होता तो संतोष मगदुमचा चालू होता. संदीप नॉन स्ट्राईकला मस्त मॅचची आनंद घेत होता आणि जी साथ असते, जी पार्टनरशिप असते ती संदीपनं देखील दिली. आज संतोषला साथ दिली आहे. त्याच्या बॅट मधून देखील 2 षटकार आलेत. गती परिवर्तन, बॅकफुटला जाऊन टॅप फटका, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न केला जाणार नाहीये कारण की पार्टनरशिप जी चालू आहे ती चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पटरीवरती चालू आहे. 48 धावा, 48. तब्बल चेंडू आता बाकी आहेत 3. लॉफ केला जातोय. संतोष मगदुम जेव्हा जेव्हा स्ट्राईकला आला तेव्हा तेव्हा त्यानं बॅट खोलली आहे, दहाड फोडली आहे आणि संतोष मगदुम या मॅच मध्ये मात्र आणखीन गोलंदाजांच्या मागे हात धुवून लागलाय. गोलंदाजाला आसमान दाखवणारा संतोष मगदुम आज मैदानामध्ये मात्र कुठल्याही क्षणी थांबायला तयार नाहीये. कोना कोना, चप्पा चप्पा अगदी त्यानं खेळून काढलाय आणि संघाची धावसंख्या 50 पार, 54 या धावसंख्येवरती. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. जिथे आपण पाहिले तर एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेसाठी संतोष मगदुम किती वेगाने धावतो पहा. चित्याची चाल, हानाची गती, वॉर्डर आणि मिडू द विकेट. अप्रतिम संतोष मगदुम. ही फिटनेस आहे, ही चालाकी आहे, ही चतुराई आहे आणि ही फिटनेस या संतोष मगदुम कडे आहे. बऱ्याचदा दाखवून दिलाय, बऱ्याचदा अनुभव दिलाय. आपल्या तालुक्याची, आपल्या गावाच्या गुणवंतेचा खेळ दाखवणारी इनिंग त्यांना आज खेळली आहे. गावाची गुणवंता दाखवली आहे, तालुक्याची गुणवंता दाखवली आहे. 1 to go. एक शेवटचा चेंडू या ओव्हरचा, या इनिंगचा. बॅटच्या अगदी रडामध्ये हा चेंडू जरूर आला होता. कनेक्शन चांगलं झालं नाहीये. तोपर्यंत गोलंदाजीसाठी प्रवीण स्वतःहून जातोय. फेकी केले. संतोष मगदुम पुन्हा वेगानं धावलाय. काळजी घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. या 2 धावा जरूर आहेत. संतोष मगदुमला कोणती दुखापत होऊ नये टीम हेच बोलत असेल कारण की तो फिट असेल तर टीम फिट आहे. इज अ बेस्ट ऑलराऊंडर. काळजी घ्यायची. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 58 आणि 59 धावेचं आहे आव्हान.
59 runs to win. टीम चला स्पीडअप घ्या प्लीज. संघाला विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या भाऊ. एकोणसाठ धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 59. टीम चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की अजून एक मॅच यानंतर खेळणार आहे. ती ब गटातला टॉप संघ कोणता भेटेल, कारण की अ गटामध्ये एक संघ येवती कुसूर आपल्याला भेटलेला आहे. यामध्ये जो विजेता होईल तो सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक 11 टीम सोबत खेळेल. दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. अजिंक्य बेलोशी आणि ओमकार दोन्ही फलंदाज दाखल झालेत. तब्बल 59 धावा या मॅच मध्ये विजयासाठी करायचे. तर पुढच्या फेरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. पुढच्या फेरीमध्ये देखील एक पाऊल तुम्ही दूर असणार. तिथे जो विजेता होईल तो उद्याच्या दिवसामध्ये जरूर 2 आयकॉन घेऊन खेळू शकतो. एकोणसाठ धावा कशा पद्धतीने केल्या जातात. पिंटू दादा 11, करण जोशी मुटकलवाडी टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राजे ग्रुप रांजणी श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी टीम दुसऱ्या बाजूला. 2 गाव 1चा हा प्लॅटफॉर्म. आणि सध्या आपण पाहिले तर अगदी एक मॅच दूर आहे, कारण की यामध्ये जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक सोबत खेळल्यानंतर त्या मॅच मध्ये जो जिंकेल तो टॉप मध्ये जाईल ब गटामधून. आणि उद्याच्या फायनलच्या दिवसामध्ये ते खेळताना दिसतील तुम्हाला. येस अंपायरचा येईल ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला आनंदा. ओव्हर क्रमांक 1. ओव्हर क्रमांक 1. 59 धावा करायच्या या मॅच मध्ये. पहिला चेंडू बॅट स्विंग केली आहे. गती परिवर्तन स्लोर पण आलेला हा चेंडू. जेवढी गती अजिंक्य बेलोसेनं आपल्या डोक्यामध्ये ठेवली होती त्याच्या विरोधामध्ये चेंडूची गती काढून घेतली गोलंदाज आनंदानं. डॉट बॉल पहिलाच. 59. एक मोठं आव्हान, एक मोठं टार्गेट जे या मैदानामध्ये कंप्लीट करायचे. आता बॅटिंग करत असताना राजे ग्रुप रांजणे श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी टीमला सध्या दाखल झाले दोन्ही फलंदाज आपल्या टीम साठी.
बॅकफुटला पंच केलाय, शॉर्ट आर्म पूल केलाय, डीप स्क्वेअर एक रिजन मधून चेंडू कदाचित अडवण्याचे प्रयत्न तर चांगले राहिलेत, मात्र या 2 धावा इथे आरामामध्ये कंप्लीट होतील. ओव्हर थ्रो केलाय, बॅकअप नाहीये आणि बॅकअप नसेल तर धावा खर्च होतात. 3 धावा. यावेळी देखील आपण पहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे त्याचा कॉल होता जरूर, मात्र 2 धावा अगदी आरामामध्ये इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. 5 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे संपन्न झाला. 6 चेंडू म्हणजे ओव्हर क्रमांक 1 संपन्न झाली आणि टीमची टोटल अगदी 5 ऑन स्कोर कार्ड, म्हणजे येणारे 12 चेंडूंनी तब्बल आपण पाहिले तर 53 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडू 53. चला थोडासा स्पीडअप घ्या भाऊ, कारण की यानंतर आणखीन एक मॅच आहे प्लीज, कारण की यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळायची आहे. थोडासा स्पीडअप तुम्हाला घ्यावा लागेल. 12 चेंडू तब्बल 53 धावेची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी दाखल होतो गोलंदाज स्वप्नील. हा चेंडू बाहेरचा छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिला. अजिंक्य बेलोसे बाहेरचा चेंडू होते ना आतापर्यंत. अजिंक्य बेलोसे जर कोणत्या चेंडूला फसला असेल तर बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, स्टंपच्या बाहेर, बॅटच्या बाहेर, शरीरापासून जेवढा बाहेर अजिंक्य बेलोसेला चेंडू ठेवलाय तिथे तो फसताना दिसून आलाय. याही चेंडूला खेळू की सोडून देऊ, मात्र तोपर्यंत चेंडू बॅटला स्पर्श करतोय. कॉट बँड विकेट, बॅटर होईल आउट. आमच्या सुनीलजी ओंबळे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक शिवाजी जाधव बॉस यांच्या वतीने हा सन्मान घेतोय. मी विनंती करेल दादा आपण या. थँक्यू सो मच. आम्ही मनापासून आपला आभार व्यक्त करतो. प्रवीणदा मी विनंती करेल आपण या प्लीज. आपल्या सर्वांचे
श्रीकांत प्लीज या, मी विनंती करेल आपण या. श्रीकांत दादा निवडून घ्या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आपलेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच श्रीकांत दादा. एक्स्ट्रा धाव वाईट. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे ते वैसे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 7 आकड्यावरती स्थिर असेल. 10 चेंडू अजून बाकी आहेत, 52 करायचे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी अटॅक जो राहिला, जी धावसंख्या भली मोठी धावसंख्या सुरुवातीला आपण बोलत होतो, एक मोठा आकडा दिला, एक भली मोठी धावसंख्या दिली आणि त्याच भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी विकेट आली अजिंक्य बेलोसेची, तिथून पुढे अजयच्या खांद्यावरती आता जबाबदारी आली आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड होईल, पण या एक धावेनं जरूर थोडासा प्रयत्न फलंदाजालाही करावा लागेल, कारण की सिंगल डबल न पोट भरणार नाहीये. 59 धावेचं आव्हान तुम्हाला पूर्ण करण्यासाठी जे षटकार मोजले पाहिले तेच ठोकावे लागतील. फुलटॉस चेंडू बॅकफुटला जातोय, पंच केलाय, कॅचचा कॉल. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, मात्र निघून जाईल चेंडू 4 धावेसाठी. येस, बॅट्समन रिव्ह्यू घेतायत, आहेत त्यांच्याकडे रिव्ह्यू, कारण की रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, प्रत्येक टीमकडे रिव्ह्यू. तो रिव्ह्यू यूज केला. असाही रिव्ह्यू कुठे घरी जाऊन भाजी बनवायचे आहे, रिव्ह्यू करा यूज. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पूर्णपणे हा चेंडू फेअर आहे, कारण की हा चेंडू लँड होत असताना पूर्णपणे दिसतोय. ऑलरेडी अजयची हाईट आहे, त्या हाईटच्या पूर्णपणे आपण पाहिलं तर कमरेपासून खाली चेंडू येताना पाहतोय, लँड होत असताना. फेअर डिलिव्हरी असेल. 4 धावा. आणखीन एक अजयच्या बॅट मधून येईल या व्यासपीठाच्या दिशेनं. वॉट अ स्ट्रोक. काय कॅच पकडले, प्रेक्षणीय कॅच सोमाने पकडले. ये सोमा, तुझ्यासाठी गिफ्ट असेल गॉगल. टीमची टोटल आहे अगदी आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल अगदी भन्नाट वेगानं. अठरा धावा या स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव भेटेल इकडे. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. 19 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल 40 धावेची गरज विजयासाठी. 6 चेंडू 40 धावा. कॅप्टन तयार राहा. सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक 11 कॅप्टन. नितीन कॅप्टन दादा या, तयार राहा आपण. अप्रतिम बॅटिंग सध्या मात्र वन साइड चालू आहे. अजय प्रयत्न करतोय, त्याला माहिती आहे की जरी आव्हान अवघड असलं तरी त्याची वैयक्तिक बॅटिंग त्याला करणं गरजेचं राहील या मॅच साठी, आणि सध्या तो तेच करतोय. आपला परफॉर्मन्स पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यांसाठी, ताकदवर फटक्यांसाठी तो ऑलरेडी जाणला जातो, मात्र थोडा उशीर झालाय. पुन्हा यॉर्कर विनोदच्या माध्यमातून. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस नाही टाकू शकत अजयला, नाही टाकू शकत. जे ताकदवर हातोडा फटके आहेत, जे ताकदवर बाहुबली फटके आहेत, ते त्याच्या बॅट मधून येतात सहसा. अशा खेळाडूला फुल टॉस देणं म्हणजे मेजवानी देणं. 3 चेंडू 32 ची गरज असताना मात्र सध्या आपला परफॉर्मन्स अजयच्या माध्यमातून दाखवला जातोय. हाही सर बॅटीनं व्ही शेप मध्ये फटका ताकदवर आहे. याही फटक्यामध्ये ताकद होती. जागेवरून वन साइड परफॉर्मन्स, नंतर जो उशीर झालाय
तो उशीर सध्या मात्र दिसून येतोय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत. दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूपासून षटकार चौकार यायला सुरुवात झाली. ते अजयच्याच बॅट मधून येताना आपण पाहिले. वैयक्तिक त्याची बॅटिंग चांगली राहिले. बॅकफुटला पंच, लॉंग ऑनला मिड विकेट, डीप होईल का कव्हर, आणि अगदी कॅच पकडली जाते. विकेटचं होईल पतन. काही अवघे चेंडू बाकी आहेत. त्यानंतर 2 चेंडूच्या अखेरीस आपण पाहिलं तर विजेता संघाची घोषणा केली जाईल. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सर्वे 11 सर्वे विपक्ष, सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक विपक्ष विजय संघ अशी आजच्या दिवसातली शेवटची मॅच 2 गावाखरा मधली खेळवली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हाही राहिला, मात्र यावेळी मॅच विजेता राहिला. अर्थातच पिंटू दादा 11 करण जोशी मुटकलवाडी हा संघ राहिला विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक विपक्ष शेवटची मॅच पिंटू दादा 11